प्रदूषणाचा विळखा वाढतोय। प्रदूषणामुळे जीव जाणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होतीये। त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचं तज्ञ म्हणतात। कुवेत हा आखातातील कच्च्या तेलाने समृद्ध असलेल्या देशांपैकी एक। 1981 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी कुवेतचा दौरा केला। आता तब्बल 43 वर्षांनंतर या इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे। तब्बल 43 वर्षांनंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेतच्या दौऱ्यावर आहे। इंदिरा गांधींनंतर भारतीय राजकारण्याने केलेला हा सर्वात महत्त्वाचा दौरा मानला जातोय। भारत आणि कुवेतच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन्ही देशांना मर्यादित स्वरूपातच भेट दिलेली असली तरी दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहे। कुवेतमध्ये कच्च्या तेलाचे साठे सापडण्याआधीपासूनच भारत आणि कुवेत या दोन्ही देशांमध्ये सागरी मार्गाने व्यापार होत होता। ऐतिहासिक दृष्ट्या दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे संबंध आहेत। 1961 पर्यंत कुवेतमध्ये भारताचा रुपया हे चलन चालत होतं। यावरून या उभय देशांमधल्या घनिष्ठ संबंधांची जाणीव होते। भारत आणि आखाती देशांचे संबंध कच्च्या तेलाचा पुरवठा, सहकार्य आणि व्यापारावर अवलंबून आहे। त्यानुसार पंतप्रधान मोदींचा हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जातोय। भारताचं व्यवहारी परराष्ट्र धोरण। नरेंद्र मोदींनी जागतिक स्तरावर भारताचं महत्त्व वाढवलं। आखाती देशांवर मोदींचं विशेष लक्ष आहे। मोदींचा कुवेत दौरा हा अरब देशांचा 14वा दौरा आहे। कारण दुसरं, आखातात स्थलांतरित भारतीयांची संख्या मोठी आहे। कुवेतमध्ये जवळपास 10 लाख भारतीय आहे। कुवेतमधील भारतीयांकडून दरवर्षी 4.7 अब्ज डॉलर भारतात येतात। कारण तिसरं, भारताच्या इंधनाची गरज। आपल्या इंधनाची गरज भागवण्यासाठी भारत अरब देशांवर अवलंबून आहे। कच्च्या तेलाच्या एकूण पुरवठ्यापैकी 3% पुरवठा कुवेतमधून केला जातो। कारण चौथं, अरब देशांची आर्थिक ताकद। कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, बहरीन आर्थिकदृष्ट्या ताकदवान आहे। जागतिक पातळीवर स्थान बळकट करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे। कारण पाचवं, इस्रायल आणि अरब देशांमधील घटता तणाव। इस्रायल भारताचा महत्त्वाचा सहकारी देश आहे। संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशात महत्त्वाचे संबंध आहे। अरब देश आणि इस्रायलच्या सुधारत असलेल्या संबंधांचा भारताला फायदा होतो आहे। कारण सहावं, सुरक्षा आणि सहकार्य। हिंदी महासागरातील सुरक्षेच्या दृष्टीने अरब देशांबरोबर सहकार्य। दहशतवाद हे एक समान आव्हान। कारण सातवं, जागतिक पातळीवर पाकिस्तान कमकुवत आहे। भारत आणि आखाती देशांमधील संबंधांमध्ये पाकिस्तानचा अडथळा नाही आहे। सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारत ही एक खूप मोठी बाजारपेठ आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती होणार आहेत आणि त्यानंतर वेस्ट एशियामध्ये म्हणजेच पश्चिम आशियामध्ये या अरब देशांमध्ये जी उलथापालथ होण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने कुवेत संबंधीचे आपले एक प्रकारे द्विपक्षीय संबंध सुदृढ केल्यामुळे भारताला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फायदा होणार आहे आणि म्हणूनच त्या अनुषंगाने नरेंद्र मोदी यांची ही व्हिजिट, ही भेट महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे सर्वार्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कुवेत दौरा महत्त्वाचा मानला जातोय, ज्याकडे केवळ भारत आणि आखाती देशांचं नाही तर अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।